जर चिंचवड विधानसभा जर दादांना भेटली नाही तर आम्हाला दुसरा पर्याय पवार साहेबांचा आहे. निवडून येईल एवढी मला खात्री आहे. आमची चिंचवड मतदारसंघात विकास काम करण्यासाठी बांधिलकी राहणार. तर आपण चिंचवड विधानसभेला कशा पद्धतीने सामोरं जाऊ? चिंचवड विधानसभा मध्ये मी निवडणूक लढवणार आहे. कारण मी गेल्या 10 वर्षापासून नगरसेवक आहे. आमचे बंधू 10 वर्षापासून नगरसेवक आहेत. त्यामुळं आमचं चिंचवड मतदारसंघात पहिल्यापासून कॉन्टॅक्ट आहे. त्यामुळं महत्वाचं काय आहे की आम्हाला जास्त ॲडव्हर्टायझिंगची गरज नसते. कारण आम्ही पहिल्यापासून आमचं नाव आहे समाजामध्ये आणि आम्हाला सगळे पूर्णतः चिंचवड मतदारसंघ ओळखते. भावकीचं राजकारण म्हणजे भावकीच्या जोरावरती राजकारण करते? नाही नाही, भावकीच्या जेव्हा राजकारण करीत नाही. ते काय ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे का? भावकी फक्त ग्रामपंचायतच्या इलेक्शन पुरतं चालते. कारण आज पश्चिम महाराष्ट्र असो, इकडचे सगळे सोलापूर, सांगली, कराड, कोल्हापूर, जळगाव, धुळे, बिरे म्हणजे ह्या भागातली सगळी जी लोक आहेत ना तेवढी माझ्या मतदारसंघात चिंचवडमध्ये राहिला आहे. त्यामुळं त्यांचं पहिल्यापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांनीच मला सगळ्यांनी सांगितलंय की भाऊ तुम्ही ह्या टायमाला इलेक्शनला उभं राहा, कारण नक्कीच तुम्ही विजय होईल असं मतदारांनी सांगितले. आपण अजितदादांची जाणार असेल शहरामध्ये चर्चा सुरू नाही, अजितदादांची साथ सोडलेली नाहीये. कारण दादांना आम्ही चिंचवड विधानसभा मागून घेतलेलं आहे. कारण जर दादांना हे चिंचवड विधानसभा जर भेटली तर दादा आम्हाला तिकीट देणारच आहे. जर चिंचवड विधानसभा जर दादांना भेटली नाही तर आम्हाला दुसरा पर्याय पवार साहेबांचा आहे. शरद पवार साहेब आमचं पहिल्यापासून दैवतच आहे. दैवतच राहणार. अजितदादांचं बी पवार साहेब दैवत आहे. कारण आम्ही पवार साहेबांसंग 20-25 वर्षापासून, त्याच्यामुळं पवार साहेबांना सूर्य आम्ही लगेच सोडणार आहे. दादांना सोडणार नाही, पवार साहेबांना बी सोडणार. शहरामध्ये बरेचसे माजी नगरसेवकांच्या तयारीमध्ये आहे. राहुल कराटे, काल भाऊसाहेब गुरुराणी देखील मोठं सभा घेऊन ते म्हणजे तुम्ही काही जरी झालं तुम्ही लढणार. मग तुम्हाला आव्हान कोण कोण वाटेल? नाही, भाऊसाहेब ते ज्येष्ठ नेते, त्यांची इच्छा असेल त्यांना इलेक्शनला उभं राहायचं तर आमच्या त्यांना नक्की शुभेच्छा राहील. कारण प्रत्येकाला एक इच्छा असते की आपल्याला चिंचवडचा आमदार व्हावा म्हणून. त्यामुळं आता राहुल कराटे तुम्ही सांगितलं, राहुल कराटे 3दा लढलेली होती. त्यांची अजून इच्छा असेल तर त्याला मी काय करू शकत नाही ना. त्यांची इच्छा आहे आणि त्यांना पूर्ण अधिकार आहे स्वतः उभं राहण्याचा. आपली प्रचार बांधणी झालेली आहे. प्रचार बांधणी मी महांबूर इथे चिंचवड गावापर्यंत व्यवस्थित केलेली आहे. चिंचवड गावापर्यंत 2 ते 2:20 पर्यंत मतदार आहे. तिथपर्यंत आम्ही आता सध्या पोहोचलेले. काळेवाडीत आमचे जे माझे मित्र आहेत नगरसेवक विनोद नडे, संतोष कोकणे आणि आमच्या ताई काळे मॅडम ह्या आणि केरगावला आहेत. अशी मंडळी माझ्या तिकडची जी आहेत नगरसेवक ते माझं काम करते. किंवा आम्हाला कुणाला तिकीट भेटलं, आम्ही जेवढे 5-7 नगरसेवक आहे जर भेटलं तर त्यांचं काम करू. मग आम्ही एकत्र येऊनच आम्ही ठरवणार उमेदवार. मागे पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये 20 नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहे. आमच्यामध्ये नाही, आमचे 20 नगरसेवक आहे. आम्हाला सगळ्या मिळून आम्हाला एक उमेदवार देणारच आहे ठरलं आमचं आता. आपण या मी निवडून येईन एवढी मला खात्री आहे. कारण सगळे बरेचसे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि महिला भगिनी, युवक माझ्या आणि ज्येष्ठ मंडळी माझा पूर्ण पाठीमागे आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी विजयी होईल. कारण समोरच्या माणसाने किती जरी प्रयत्न केले, कारण किती दिवस हे आपण त्यांच्या मागे राहायचं, तर आपलं प्रत्येकाला इच्छा असते की आपण आमदार व्हावं. आता आम्ही काल रात्री माहिती घेतली की बऱ्याचदा युवा वर्ग म्हणजे त्यांनी बहुतेक काम करणार आहे, बहुतेक साथ देणार आणि युवा वर्ग म्हणजे तुम्ही शिवाय ते देखील मोठ्या जोशामध्ये पाहायला घेऊन आले. संपूर्ण शहरातले युवक माझ्या पाठीमागे, संपूर्ण शहरातले जे मी 10-20 वर्षापासून मंडळाच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यामुळे मंडळ माझं ती म्हणजे आजूबाजूत 1000 मंडळ आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. त्यांची एक इच्छा आहे की बाबा आमचे युवक आमच्या कामाला येतो किंवा काय असं, म्हणजे त्यांचे कुठलं काम असेल ते मी करतो.
आणि नक्कीच मला माझे बचत गट असो, मंडळ असो किंवा ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी आणि युवती हे सगळं माझ्या पूर्ण मनापासून पाठिंबा घेणार आहेत. कारण त्या जे आता लोक म्हणतात मी असं ह्या मताला 5,000 मताला देणार अशी लोकांची काही काहींची भूमिका आहे असं मी मी लोकांकडून ऐकतोय. म्हणजे ठीक आहे, आता समोरच्या माणसाने किती पैसे दिला तर ते त्याला आम्ही काय करू शकत नाही. पण आम्ही मत जे मिळवणार हे आम्ही हात जोडून मत मिळवणार एवढीच इच्छा आहे. आणि आमची चिंचवड मतदारसंघात विकास काम करण्यासाठी बांधिलकी राहणार. कारण महत्वाचं आपल्या IT पार्क आहेत, आपल्याकडे ट्रॉफिकची समस्या लई मोठी भयानक आहे. किंवा पुनाळू झालं, या भागात विकास झाला नाही, आठवड्यात झाला नाही, शेरगाव विकास झाला नाही. जे आपल्याला जे विधानसभा आपण विजन काय समोर ठेवून म्हणजे पुढे चाललेलं नाही, विकास आपल्याला एवढ्या वर्षी विकास आमच्या इथं साधं बघण्यात आम्ही जवळजवळ 2-3 लाख लोकसंख्या आहे या काळामध्ये राहते. मोठं आम्हाला नाट्यगृह नाही किंवा मोठ्या सुविधा नाही. अजून काय इकडं आमच्या इथं एवढं जवळजवळ या चिंचड गावापासून तर मांबुलीपर्यंत एक हॉस्पिटल नाही. म्हणजे आम्ही काय म्हणलं की आरक्षित जागा ही मागील जे आमदार आहेत होते ते गेले 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्ष त्यांनी इकडे काय मोठी डेव्हलपमेंट आणलेली नाही. आमचा भाग नेहमी वंचित राहिलेला आहे. त्यामुळं मला खात्री आहे की मी आमदार झाल्यानंतर किंवा आमच्या ग्रुपचा कुणी आमदार होईल त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या नगरसेवकाची राहील. आपल्याकडे बघितलं तर पाण्याचा मोठा प्रश्न योजनेमुळे आता वालीकवडी परिसरामध्ये स्थानिक गाव पातळीवर संशोभूमी आहे. असा अनेक प्रश्न आहे ते मग मार्गी लागतील नाही. आता कसं माहिती का, स्मशानभूमी तुम्ही म्हणता वालीकवडी नाही, वालीकवडीची जी आहे ती रावेतलं त्यांना जागा देईल त्यांच्या तिथं त्यांचं काम चालू होतं. पण काही पर्यावरणच्या अटी आहेत किंवा आपल्या ब्ल्यू लाईन आहे, रेड लाईन यांच्यामुळे त्या अडकलेली कामं आहेत. तर तिला आपण पर्याय दुसरं आरक्षण पुढे तयार करून आपण वालेकरवाडीचा बी प्रश्न सोडू. मागे इलेक्शनमध्ये बघितला तुम्ही बऱ्याचशा सोसायटी इलेक्शन बाहेर पडल्या नव्हत्या, तुम्ही उभा राहिल्यानंतर त्या सोसायट्या देखील बाहेर पडतील. संपूर्ण सोसायट्या बाहेर पडतील. मला मतदान करतात. मतदान सोसायटी काय म्हणतात की माणूसच जर आपण मतदान काय करावं असं बी काही कायचं. आणि त्यांना 5-5, 10-10 वेळा निवडून दिलेले ना, त्यांचं कधी कॉन्टॅक्टमध्ये पुढे सोसायटीमध्ये कॉन्टॅक्टच झालं नाही ना. त्यामुळं त्यांना एक बदल हवा ना. आता किती दिवस चालणार प्रत्येकाने. आता शेवटी बघा सरकार बदलतं, एक सरकार येतं का आता आपल्या इथं महाराष्ट्रात बदल झाला आहे, देशात मागं 10 वर्षापासून बदल झाला आहे. म्हणजे बदल हा करावा लोकांनी आणि मतदारांनी हा बदल करून घ्यावा. का माहिती का, बदल केला तर हा पूर्ण या शहराचा विकासाला वेगळं वळण येईल ना, विकास काम पूर्ण होतं ना. कारण आता तुम्हाला माहिती आहे आता भरपूर ठिकाणी आता इथं कामाचा अडथळा निर्माण होतो की ठराविक ओळखीच्या ठिकाणीच कामं होत्या. म्हणजे अशी पद्धत नाही पाहिजे. तर आपल्याला ते सगळं दुरुस्ती करायची आहे आणि या शहराचा चिंचवड मतदारसंघाचा विकास काम करायचा. आणि आम्हाला या शहरावर महानगरपालिका बी यावं ही आमची मनापासून इच्छा आहे. आमचा संपूर्ण ग्रुपचे सगळे संपूर्ण नगरसेवक व्हावा आणि नक्कीच ज्या पार्टीचा आम्हाला तिकीट भेटेल त्या पार्टीसाठी आम्ही एकनिष्ठा इमानदारी राहील. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.